नमस्कार. आजचं व्रतसंकलन आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या सोहळ्यामध्ये करीत असलेल्या ग्रंथाचं पारायणाचं चिंतन अध्याय 3 आणि दिवस 3. आजचे माझे चिंतन पुष्प सांगे पहिले तीरा जावे ऐसे वेजन का जे तपावे ते त नावे त ते जावे घडी केवी. साधकाची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय वरील ओवीच्या माध्यमातून कर्मयोग विशद करत असताना माऊलीने येथे एक दृष्टांत वापरला आहे. माऊली सांगतात, ज्या व्यक्तीला एलतीरावरून पैलतीरावर जायचे आहे त्या व्यक्तीला नाव अर्थात जहाज हेच एकमेव साधन आहे. या जहाजामध्ये बसल्यानंतर संतरूपी नावाडी आपणास पैलकडीच्या काठावर घेऊन जातो. यासाठी सर्वप्रथम जहाजात आपण बसणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीला पलीकडच्या काठावर जायचे आहे त्या व्यक्तीने मी नावेत बसणारच नाही असा जर दुराग्रह करणे उचित आहे का? इथे जहाजात बसणारे तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत. जहाज भक्तीचे साधन आहे आणि त्या साधनामध्ये आपणा सोबत घेऊन जाणारे हे संत आहेत. देव पैलतीरावर आपली वाट पाहत उभा आहे. मग या जीवाने त्या जीवाची भेट घेण्यासाठी नवविधी भक्तिरूपी जहाज आणि त्या भक्तीच्या मार्गावर कसे चालावे हे सांगणारे संत याची संगत करणे अप्रिय आहे. ज्या व्यक्तीस ही संगत करता आली त्याच व्यक्तीला भवसागर तरून जाता येते आणि ज्याला हा मार्ग कठीण वाटतो त्याच्यासाठी 184चा भवसागर वाट पाहत आहे. मग साधकांनी ठरवायचं आहे त्यांना ग्रंथराज ज्ञानेश्वरी रूपी नावेत बसून माऊली ज्ञानोबारायाच्या वचनानुसार वर्तन करून पैलतीरावर असणाऱ्या विश्वाच्या मालकाला भेटायचे आहे की भवसागरात बुडायचे आहे. जे जे या मार्गाचा अर्थात या नावेत त्याग करतात त्यांच्यासाठी मोक्षाचा दरवाजा कायमस्वरूपी बंद आहे. हेच सांगण्यासाठी माऊलीने वरील ओवी वापरलेले आहे. सांगे पैलतीरा जावे रामकृष्ण हरी या चिंतन करा आणि आपण ऐकलेले चिंतन अनेक भावैकापर्यंत पोहोचण्याचं कार्य करा. रामकृष्ण हरी.